नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो सध्या लाखो उमेदवारांसाठी खूप महत्त्वाचा आहे. विषय आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नंतरची सर्वात निर्णायक प्रक्रिया म्हणजे स्वप्रमाणपत्र किंवा सेल्फ सर्टिफिकेशन भरण्याची. आपल्याकडे शिक्षण विभागाची अधिकृत सूचना आहे. आपल्याला माहीतच आहे, यावर्षी मे आणि जूनमध्ये तब्बल 2,28,000पेक्षा जास्त उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. आता त्या सगळ्यांसाठी खरी कसोटी सुरू झाली आहे आणि आमचा उद्देश फक्त या सूचनेतील नियम वाचून दाखवणं नाहीये, तर या प्रक्रियेमागे दडलेला दृष्टिकोन समजून घेणं, प्रत्येक नियमामागचं का शोधणं आणि उमेदवारांना एका अशा अदृश्य परीक्षेसाठी तयार करणं आहे जिथे एक छोटीशी चूकसुद्धा खूप महागात पडू शकते. चला तर मग या प्रक्रियेच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करूया. ही फक्त माहिती गोळा करण्याची प्रशासकीय कसरत नाहीये. म्हणजे ही उमेदवाराच्या प्रामाणिकपणाची, त्याच्या अचूकतेची आणि सूचना समजून घेण्याच्या क्षमतेची चाचणी आहे. त्यामुळे याकडे केवळ एक फॉर्म म्हणून पाहणं हीच सर्वात मोठी चूक ठरू शकते. चला तर मग याच दृष्टिकोनातून सुरुवात करूया. सगळ्यात आधी ती गोष्ट जी कुणालाच चुकवून चालणार नाही, मुदत. स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी 15 डिसेंबर 2025 ते 29 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत आहे. ही डेडलाईन म्हणजे एक प्रकारे या परीक्षेचा पहिला दरवाजा आहे, नाही का? बरोबर. पण या दरवाजातून आत जाण्याआधी एक अत्यंत गंभीर नियम आहे ज्यावर आपण बोललंच पाहिजे. सूचनेत अगदी स्पष्टपणे ठळक अक्षरात लिहिलंय की ही परीक्षा फक्त एकदाच देण्याची तरतूद होती. ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त वेळा परीक्षा दिली आहे त्यांना निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवलं जाईल. पण थांबा, असं कसं होऊ शकतं की कोणी दोनदा परीक्षा देईल? काही तांत्रिक अडचण असू शकते किंवा म्हणजे चुकून 2 अर्ज भरले गेले असतील. मग अशा अनवधानाने झालेल्या चुकीला आणि मुद्दाम केलेल्या फसवणुकीला एकाच तराजूत तुलणार का? हे जरा जास्तच कठोर वाटत नाहीये? तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. पण इथे आपल्याला प्रशासनाचा दृष्टिकोन समजून घ्यावा लागेल. सूचनेनुसार उमेदवारांना एकापेक्षा जास्त प्रवेशपत्र मिळाली असली तरी फक्त एकाच प्रवेशपत्राचा वापर करून परीक्षा देण्याबद्दल स्पष्ट सूचना होती. प्रशासनाच्या मते हा नियम म्हणजे सूचना पालनाच्या क्षमतेची प्राथमिक चाचणी आहे. एका शिक्षकाकडून नियमांचं काटेकोर पालन अपेक्षित असतं. त्यामुळे जरी चूक अनवधानाने झाली असली तरी नियमभंग हा नियमभंगच मानला जाईल. इथे धोका पत्करण्यासारखी परिस्थिती नाही. म्हणजे सरळ हिशोब आहे, जर तुम्ही एकापेक्षा जास्त वेळा परीक्षा दिली असेल तर या प्रक्रियेत वेळ आणि ऊर्जा गुंतवण्यात काहीच अर्थ नाही, कारण उमेदवारी कधीही रद्द होऊ शकते. ठीक आहे, समजूया की उमेदवार या पहिल्या नियमात पात्र ठरला. आता पुढची पायरी येते ती म्हणजे आपली माहिती अचूक असल्याची खात्री करणे. पण इथेच अनेकांची गाडी अडकते. अनेकांच्या टेट किंवा CTETच्या माहितीमध्ये तफावत असू शकते. त्यांच्यासाठी काय मार्ग आहे? हो, आणि इथेच ही प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची होते. पोर्टलवर रिक्वेस्ट फॉर चेंज इन डेटा नावाचा एक पर्याय आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर माहिती दुरुस्तीसाठी विनंती करण्याचा एक डिजिटल फॉर्म. पण ही प्रक्रिया वाटते तितकी सोपी नाही. म्हणजे ऑनलाईन विनंती केली की काम झालं असं नाहीये का? अजिबात नाही. इथेच एक मोठा ट्विस्ट आहे. उमेदवाराला आपली योग्य माहिती ऑनलाईन नोंदवून आपल्या सोयीच्या जिल्ह्याकडे ती रिक्वेस्ट पाठवावी लागेल. पण यानंतर खरं काम सुरू होतं. उमेदवाराला प्रत्यक्ष त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे म्हणजे प्राथमिक किंवा माध्यमिक तिथे जाऊन कागदपत्रांचा एक संपूर्ण संच सादर करावा लागेल. 1 मिनिट, म्हणजे एका ऑनलाईन चुकीसाठी उमेदवाराला इतकी कागदपत्र घेऊन प्रत्यक्ष सरकारी कार्यालयात जावं लागणार? याला काही सोपा ऑनलाईन मार्ग नाहीये? हे तर खूपच त्रासदायक वाटतंय. त्रासदायक आहे, पण या मागचं कारणही तितकंच महत्वाचं आहे. माहिती बदलणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे. चुकीच्या माहितीच्या आधारे एखादा अपात्र उमेदवार निवडला जाऊ नये यासाठी ही एक प्रकारची दुहेरी सुरक्षा आहे. ऑनलाईन विनंती आणि मग प्रत्यक्ष पडताळणी. त्यामुळे फसवणुकीला वाव राहत नाही. अच्छा, ठीक आहे. मग ही दुहेरी सुरक्षा पार करण्यासाठी कोणती कागदपत्र सोबत ठेवावी लागतील? विनंती अर्ज आहे, मग टेट किंवा CTET गुणपत्रिका आणि प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, त्यानंतर टेट परीक्षेचा मूळ अर्ज, प्रवेशपत्र आणि गुणपत्रिकेची प्रत आणि एक ओळखीचा पुरावा जसं की आधार कार्ड किंवा पॅन कार्ड. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही जो बदल मागत आहात तो 100% खरा आहे हे तुम्हाला प्रत्यक्ष जाऊन सिद्ध करावं लागेल. त्याशिवाय माहितीमध्ये बदल होणार नाही.
आपण माहितीच्या अचूकतेबद्दल बोलत होतो आणि हीच अचूकता गुणांच्या बाबतीत तर आणखीनच महत्त्वाची ठरते, विशेषतः जेव्हा CGP आणि ग्रेड्सचं गोंधळ असतो. इथे तर सूचनेत एक मोठी जबाबदारी थेट उमेदवारावर टाकलेली दिसते. अगदी. इथे एक गोष्ट स्पष्ट दिसते. शिक्षण विभाग उमेदवारावर पूर्ण विश्वास ठेवत आहे, पण त्याचबरोबर संपूर्ण जबाबदारीही त्यांच्यावरच टाकत आहे. म्हणजे तुमचं तुम्ही बघा, पण चूक झाली तर आम्ही जबाबदार नाही, असाच हा प्रकार आहे. ते कसं काय? सूचनेत स्पष्ट म्हटलं आहे की ज्यांच्या प्रमाणपत्रावर CGPA किंवा ग्रेड्स आहेत, त्यांनी त्याचे गुणांमध्ये रूपांतर स्वतः करायचे आहे. प्रत्येक विद्यापीठाचे किंवा बोर्डाचे हे सूत्र वेगळे असते. त्यामुळे पोर्टलवर अशी कोणतीही स्वयंचलित प्रणाली नाहीये, जी हे रूपांतर करून देईल. उमेदवारांनी स्वतःच्या बोर्ड किंवा विद्यापीठाच्या अधिकृत सूत्रानुसार अचूक गुण नोंदवायचे आहेत. मिळालेले एकूण गुण आणि एकूण गुणांपैकी किती ही माहिती अत्यंत काळजीपूर्वक भरायची आहे. आणि जर इथे चूक झाली तर, समजा एखाद्याने चुकून जास्त गुण भरले तर तो उमेदवार स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेईल. कारण भविष्यात कागदपत्र पडताळणीच्या वेळी जर पोर्टलवर भरलेले गुण आणि मूळ प्रमाणपत्रावरील गुण जुळले नाहीत, तर त्याची उमेदवारी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे ही जबाबदारी खूप गांभीर्याने घ्यायला हवी. गुणांनंतर येतो तो विषयांचा खेळ. आणि इथे तर नियम इतका कडक आहे की तो अनेकांना प्रक्रियेतून बाहेर फेकू शकतो. पदवी परीक्षेचे फक्त मुख्य किंवा प्रधान विषयच नमूद करायचे आहेत. हो, आणि हा या प्रक्रियेतील सर्वात मोठा माइंडफील्ड आहे असं म्हणायला हरकत नाही. सूचनेत अगदी स्पष्ट इशारा दिला आहे की पदवीचे गौण म्हणजे सबसिडियरी विषय स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद करायचे नाहीत. जर एखाद्या उमेदवाराने गौण विषय नमूद केले तर तो कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरू शकतो. म्हणजे हे असं झालं की तुम्ही तुमच्या CV मध्ये तुमच्या छंदांबद्दल लिहिलं आणि मुलाखतीत तुम्हाला सांगितलं की आम्ही फक्त व्यावसायिक अनुभव विचारला होता, त्यामुळे तुम्ही बाद झालात. हे इतकं अनफॉरगिव्हिंग आहे का? अगदी तसंच आहे. समजा एखाद्याने चुकून एखादा गौण विषय टाकला आणि त्याची निवड पण झाली, तर अगदी नियुक्तीच्या वेळी कागदपत्र पडताळणीत सुद्धा त्याची उमेदवारी रद्द होऊ शकते. पण एवढा कडक नियम का? यामागे काय तर्क आहे? यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. अनेकदा विशिष्ट पदासाठी, उदाहरणार्थ विज्ञान शिक्षक, विशिष्ट मुख्य विषयाची अट असते, जसे की भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र. काही उमेदवार पात्रता मिळवण्यासाठी पदवीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षी शिकलेले गौण विषय नमूद करून पात्र ठरण्याचा प्रयत्न करू शकतात. हा प्रकार टाळण्यासाठीच हा नियम आहे. त्यामुळे तुमच्या पदवी प्रमाणपत्रावर जे अंतिम वर्षाचे मुख्य विषय आहेत, फक्त तेच नमूद करा. हे सगळं ऐकून तर असं वाटते की हा फॉर्म नाही तर एक प्रकारची कायदेशीर लढाईच आहे. पण अशा उमेदवारांचं काय ज्या सरळ मार्गी चौकटीत बसत नाहीत, जसं की ज्यांच्याकडे 10वी किंवा 12वीचं नियमित प्रमाणपत्र नाही पण समकक्ष अर्हता आहे, त्यांच्यासाठी काय तरतूद आहे? त्यांच्यासाठी पर्याय नक्कीच आहे, पण तोही जबाबदारीनेच वापरायचा आहे. उदाहरणार्थ, ज्यांनी 10वी केलेली नाही पण विद्यापीठाचा पूर्वतयारी अभ्यासक्रम म्हणजे प्री प्रिपरेटरी कोर्स तो पूर्ण केला आहे, ते ती माहिती 10वीच्या समक्ष म्हणून नोंदवू शकतात. तसेच ज्यांनी 10वी नंतर पॉलिटेक्निक डिप्लोमा केला आहे, ते तो डिप्लोमा 12वीच्या समक्ष म्हणून नोंदवू शकतात. पण यासाठी काही पुरावा लागेल का? की फक्त नमूद केलं तरी चालेल? नाही, इथे पुरावा अनिवार्य आहे. समक्षतेचा पुरावा सोबत जोडणं बंधनकारक आहे. संबंधित बोर्ड किंवा विद्यापीठाकडून मिळालेलं प्रमाणपत्र जे या समक्षतेची पुष्टी करेल ते सादर करावं लागेल. आणि सूचनेत हेही स्पष्ट केलंय की यासाठी कोणतीही वेगळी सुविधा किंवा सूट दिली जाणार नाही. माहिती भरतानाच याची नोंद घ्यावी लागेल. आता एका विशेष प्रवर्गाबद्दल बोलूया, माजी सैनिक. याबद्दल नेहमीच थोडा गोंधळ असतो. सूचनेने तो दूर केलाय का? हो, इथे एक सामान्य गैरसमज पूर्णपणे दूर केला आहे. या प्रवर्गात फक्त आणि फक्त स्वतः निवृत्त सैनिकच येतात. त्यांच्या मुलांचा किंवा पत्नीचा या आरक्षणात समावेश होत नाही. हा नियम खूप स्पष्ट आहे. पण त्याला काही अपवाद आहे का? कारण अनेकदा आपण पाहतो की कुटुंबियांनाही लाभ मिळतो. हो, एकच आणि अत्यंत महत्त्वाचा अपवाद आहे. देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नी, त्यांचा मुलगा किंवा त्यांच्या अविवाहित मुलींना या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो. पण जे सैनिक केवळ निवृत्त झाले आहेत, त्यांच्या कुटुंबियांना हा लाभ मिळत नाही. हा फरक उमेदवारांनी नीट समजून घ्यावा. आणि ज्यांनी B.Ed किंवा BSc Ed सारखे इंटिग्रेटेड अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत, त्यांच्यासाठी ही एक सूचना आहे.
हो, त्यांच्यासाठी प्रक्रिया थोडी सोपी केली आहे. हा 4 वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम असल्यामुळे यात शैक्षणिक पदवी आणि व्यावसायिक अर्हता दोन्ही एकत्र मिळतात. त्यामुळे त्यांना थोडा दिलासा दिला आहे. बर, म्हणजे कमीत कमी एका ठिकाणी तरी प्रक्रिया सोपी केली आहे. तर त्यांना काय करायचं आहे? तर त्यांनी ही अर्हता फक्त शैक्षणिक अर्हता या शीर्षकाखाली नोंदवायची आहे. एकदा तिथे नोंदवल्यावर प्रणाली तिला आपोआप व्यावसायिक अर्हता म्हणून सुद्धा ग्राह्य धरेल. त्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी ती 2 वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवण्याची काहीही आवश्यकता नाही, असं सूचनेत स्पष्टपणे नमूद केलं आहे. तर या सगळ्या चर्चेनंतर जर आपल्याला उमेदवारांना 3 सर्वात महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला सांगायच्या असतील तर त्या कोणत्या असतील? या प्रक्रियेतील 3 रेड झोन कोणते आहेत? पहिला आणि सर्वात मोठा रेड झोन आहे अंतिम मुदत 29 डिसेंबर 2025. ही तारीख कोणत्याही परिस्थितीत चुकवू नका. दुसरा रेड झोन एकापेक्षा जास्त वेळा परीक्षा दिली असल्यास या प्रक्रियेत सहभागीच होऊ नका, कारण तो एक मोठा धोका आहे. आणि तिसरा आणि कदाचित सर्वात जास्त उमेदवार जिथे चुकतील तो रेड झोन म्हणजे पदवीचे फक्त मुख्य विषयच नमूद करा, गौण विषय नाही. या 3 गोष्टी जरी नीट पाळल्या तरी 90% चुका टळतील. आणि समजा हे सगळं करूनही काही तांत्रिक अडचण आलीच, पोर्टल नीट चाललं नाही किंवा काही गोंधळ झाला, तर मदतीसाठी काही व्यवस्था आहे का? हो, एक लाईफलाईन दिलेली आहे. अर्ज भरताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास मदतीसाठी edupavitra25@gmail.com हा ईमेल आयडी देण्यात आला आहे. त्यावर संपर्क साधून आपली समस्या स्क्रीनशॉटसह मांडता येईल. ही सगळी प्रक्रिया आणि त्यातील बारकावे पाहिल्यावर एक विचार मनात येतो. विचार करायला लावणारा सूर. ही स्वप्रमाणपत्र प्रक्रिया केवळ एक फॉर्म भरणं नाही, तर ती एका मोठ्या बदलाची नांदी आहे. ही उमेदवाराच्या अचूकतेची आणि सूचना पालनाच्या क्षमतेची पहिली चाचणी आहे, जे एका शिक्षकासाठी सर्वात आवश्यक गुण आहेत. जबाबदारी पूर्णपणे उमेदवारावर टाकण्याचा हा दृष्टिकोन भविष्यातील भरती प्रक्रियांमध्ये अधिक मोठ्या बदलाचे संकेत तर देत नाही ना. जिथे तुमची पदवी नाही, तर तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमची अचूकता हीच तुमची पहिली पात्रता ठरेल, यावर विचार करायला हरकत नाही.